कोणत्याही माणसाची खरी ओळख जाणून घ्यायची असेल तर त्याच्या या 10 गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. मित्रांनो, दररोज आपल्याला अनेक लोक भेटत असतात. काही लोकांशी आपली खूप चांगली वेवलिंग जुळते. ते सुरुवातीला खूप चांगले वाटतात, खूप गोड बोलतात, खूप जवळचे वाटतात. पण कधीतरी काही लोकांच्या बाबतीत असं होतं की वेळ गेल्यावर हळूहळू कळायला लागतं की त्या माणसाचं खरं रूप वेगळंच आहे. कोणताही माणूस सुरुवातीला नेहमी आपला चांगला चेहराच दाखवतो. प्रत्येकजण स्वतःला चांगला, समजूतदार आणि सरळ दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण माणसाचा खरा स्वभाव फार काळ लपून राहू शकत नाही. काही काळाने त्याच्या बोलण्यात, वागण्यात, त्याच्या छोट्या छोट्या कृतीतून त्याची खरी ओळख दिसू लागते. आपण मात्र अनेकदा भावनेच्या भरात वाहून जातो. एखाद्याचं गोड बोलणं, सुंदर रूप, मदत किंवा प्रेम पाहून आपण समोरच्यावर पटकन विश्वास ठेवतो. नंतर त्याच माणसामुळे आपण दुखावले जातो. म्हणून आयुष्यात एक गोष्ट शिकणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे माणूस ओळखण्याची कला. जर तुम्हाला कोणत्याही माणसाचं खरं रूप ओळखायचं असेल तर त्याच्या काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. त्या गोष्टी दिसायला लहान असतात, पण त्यातूनच त्याचं खरं रूप समजतं. 1. तो माणूस रागात कसा वागतो ते पहा. एखादा माणूस शांत असताना चांगलं वागणं फार कठीण नसतं. जेव्हा परिस्थिती चांगली असते, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, तेव्हा जवळजवळ सगळीच लोकं चांगलीच दिसतात. पण माणसाचा खरा स्वभाव तेव्हा दिसतो जेव्हा त्याला खूप राग येतो किंवा त्याच्यावर ताण येतो. रागाच्या वेळी माणूस आपला खरा चेहरा लपवू शकत नाही. त्यावेळी तो काय बोलतो, कसा वागतो, कोणाला दुखावतो का, अपमान करतो का, हे सगळं लक्षात घ्या. काही लोक राग आला की समोरच्याला खूप वाईट शब्द बोलतात. काही लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून संतापतात, तर काही लोक शांत राहूनही परिस्थिती हाताळतात. याच गोष्टीतून त्या माणसाची समज दिसते. आयुष्यात अडचणी सगळ्यांनाच येतात, पण जो माणूस रागातही भान ठेवून वागतो तोच खरोखर समजूतदार असतो. मात्र अशा वेळी वाईट शब्द बोलणे, अंगावर धावून जाणे, सगळ्यांचा अपमान करणे, यातून तो खरा कसा आहे हे कळून जातं. म्हणून एखाद्या माणसाची ओळख करून घ्यायची असेल तर त्याचा राग कसा आहे हे एकदा शांतपणे पहा. 2. तो कमकुवत लोकांशी कसा वागतो ते पहा. मोठ्या, श्रीमंत, हुशार लोकांशी सगळेच चांगलं आणि सांभाळून वागतात. त्यात विशेष नसतं, कारण तिथे प्रत्येकाला फायदा असतो, आदर मिळवायचा असतो. पण खरा स्वभाव तेव्हा दिसतो जेव्हा समोरचा माणूस त्याच्यापेक्षा कमजोर असतो. जसं की एखादा गरीब माणूस, छोटा कर्मचारी, कामगार किंवा ज्याच्याकडे काही पॉवर नाही असा माणूस. अशा लोकांशी तो आदराने बोलतो का, की त्यांना कमी लेखतो, हे खूप महत्त्वाचं आहे. काही लोक त्यांच्यापेक्षा वरच्या लोकांसमोर खूप गोड, आदराने हसून बोलतात, पण स्वतःपेक्षा खालच्या लोकांशी उद्धटपणे, घालून पाडून किंवा अपमान करून बोलतात. यावरून त्या माणसाचा खरा स्वभाव समजतो. कारण जो माणूस प्रत्येकाशी माणुसकीने वागतो तोच खरा मोठा असतो. पैशाने किंवा पदाने मोठं होणं वेगळं, पण मनाने मोठं होणं वेगळं. त्यामुळे एखादा माणूस खरंच चांगला आहे का हे पाहायचं असेल तर तो त्याच्यापेक्षा कमजोर लोकांशी कसं वागतो हे एकदा लक्ष देऊन पहा. 3. त्याचं वागणं नेहमी एकसारखं आहे का, की ते सारखं बदलतं हे पहा. काही लोक सुरुवातीला खूप चांगलं वागतात, 2-4 दिवस खूप प्रेमाने बोलतात, खूप काळजी घेतात, पण काही दिवसांनी त्यांचं वागणं बदलायला लागतं. कधी खूप चांगले, कधी खूप वैतागलेले, कधी अचानक राग. अशी अस्थिर वागणूक असेल तर त्यामागे काहीतरी लपलेलं असतं. एखाद्या प्रसंगात असं होऊ शकतं की काहीतरी ताण आहे, पण सारखंच जर कोणी विचित्र पद्धतीने वागत असेल तर तिकडे शंका येऊ शकते. खरा स्वभाव सारखा बदलत नाही, तो साधारणपणे एकसारखाच राहतो. पण जो माणूस ॲक्टिंग करतो तो ती कायम करू शकत नाही. थोड्या वेळाने त्याचा खरा चेहरा बाहेर येतोच. म्हणून एखाद्या माणसाचं वागणं सतत बदलत असेल तर थोडं सावध राहायला हवं. माणूस कसा आहे हे समजायला वेळ लागतो. म्हणून लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा थोडा वेळ घ्या आणि त्याचं वागणं नीट पहा. 4. तो दुसऱ्यांविषयी कसं बोलतो ते पहा. एखादा माणूस तुमच्यासमोर इतर लोकांबद्दल काय बोलतो हे खूप काही सांगून जातं. काही लोक सतत दुसऱ्यांची निंदा करतात, कोणाबद्दलही चांगलं बोलत नाही, प्रत्येकात दोषच शोधतात. अशी लोक बहुतेक वेळा तुमच्याबद्दलही दुसरीकडे वाईटच बोलतात. कारण ज्याला दुसऱ्यांमध्ये फक्त वाईट दिसतं त्याचा विचारच तसा असतो. कारण जसा चष्मा आपण घालतो तसंच जग आपल्याला दिसतं. याउलट काही लोक दुसऱ्यांच्या चुका समजून घेतात, अनावश्यक टीका करत नाहीत. हेच माणसाच्या मनाचा मोठेपणा दाखवतं. म्हणून एखादा माणूस तुमच्यासमोर दुसऱ्यांविषयी काय बोलतो याकडे लक्ष द्या. तिथे त्याचा खरा स्वभाव दिसतो. 5. तो फक्त स्वतःचाच फायदा पाहत असतो का हे पहा. काही लोक नातेसंबंध ठेवतात, पण त्यामागे फक्त स्वार्थ असतो. जेव्हा त्यांना काही काम असतं तेव्हा ते खूप जवळ येतात, खूप गोड बोलतात, पण काम झालं की झटकन दूर जातात. अशा लोकांना नातं महत्त्वाचं नसतं,
त्यांना फक्त उपयोग महत्त्वाचा असतो. अशा लोकांपासून सावध राहणं गरजेचं असतं, कारण ते गरज संपली की आपल्याला विसरतात. खरा माणूस असा नसतो. तो फायद्यापेक्षा नात्याला महत्त्व देतो. म्हणून एखादा माणूस तुमच्याशी का जवळीक ठेवतो याचा नीट शांतपणे विचार करा. 6. तो इतरांच्या भावना समजून घेतो का ते पहा. एखाद्या माणसाचा खरा स्वभाव समजून घ्यायचा असेल तर तो दुसऱ्यांच्या भावनांचा किती विचार करतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काही लोक असतात ज्यांना फक्त स्वतःचंच दुःख दिसतं. त्यांना स्वतःला त्रास झाला तर खूप वाईट वाटतं, पण दुसरे दुखावले तर त्यांना काहीच फरक पडत नाही. अशी लोक बोलताना विचार करत नाहीत की आपल्या शब्दांनी समोरच्या माणसाच्या मनाला किती वेदना होऊ शकतात. काही लोक तर मुद्दाम टोचून बोलतात, समोरच्याला कमी लेखतात आणि त्यांना त्यात मज्जाही वाटते. पण दुसरीकडे काही माणसं खूप संवेदनशील असतात. ते बोलताना दोनदा विचार करतात. कोणी दुखावलं जाऊ नये म्हणून शब्द जपून वापरतात. एखादा माणूस दुःखी दिसला तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्याला धीर देतात, त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करतात. अशी माणसं मनाने खूप मोठी असतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या मनाची किंमत माहिती असते. म्हणून जर तुम्हाला एखाद्या माणसाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर तो दुसऱ्याच्या भावनांचा आदर करतो का हे शांतपणे पहा. ज्या माणसाला दुसऱ्याच्या मनाची कदर असते तो माणूस कधीही कुणाला मुद्दाम दुखावत नाही. 7. त्याला टीका सहन होते का ते पहा. एखादा माणूस किती मोठा आहे हे त्याच्या कौतुकाने नाही तर टीका ऐकण्याच्या क्षमतेने कळतं. कौतुक सगळ्यांनाच आवडतं, पण जेव्हा कोणी आपल्या चुका दाखवतो तेव्हा त्याचा खरा स्वभाव बाहेर येतो. काही लोकांना थोडंसंही कोणी काही सांगितलं की लगेच राग येतो. ते लगेच वाद घालायला लागतात, कधीकधी भांडायलाही तयार होतात, कारण त्यांना वाटतं की मीच बरोबर आहे. अशा लोकांमध्ये अहंकार जास्त असतो. त्यांना स्वतःची चूक मान्य करायला आवडत नाही. पण दुसरीकडे काही लोक असतात जी शांतपणे सगळं ऐकून घेतात. कोणी काही सांगितलं तर लगेच रागावण्याऐवजी ते विचार करतात की यात काही खरं आहे का. जर चूक असेल तर ती सुधारण्याचाही प्रयत्न करतात आणि नसेल तर तेही समजावून सांगतात. अशी माणसं खरोखर समजूतदार असतात, कारण त्यांची स्वतःला चांगल्या प्रकारे बदलण्याची तयारी असते. म्हणून एखादा माणूस टीका कशी घेतो हे लक्षात घ्या. जर तो छोट्या छोट्या गोष्टींवरूनही भडकत असेल तर समजून जा की त्या माणसाचा स्वभाव सांभाळणं कठीण आहे. पण जर तो शांतपणे ऐकून घेत असेल तर तो माणूस मात्र मनाने मजबूत आहे. 8. तो स्वार्थी आहे की उदार आहे हे पहा. माणसाच्या स्वभावाची खरी ओळख त्याच्या वागण्यातून कळते. काही लोक असतात ज्यांना फक्त स्वतःचाच विचार असतो. त्यांना दुसऱ्यांच्या अडचणी, समस्या किंवा गरजा यांच्याशी काहीच देणं घेणं नसतं. त्यांना फक्त स्वतःचं सुख आणि स्वतःचा फायदा महत्त्वाचा वाटतो. जर त्यांना एखाद्या गोष्टीत फायदा दिसत असेल तर ते लगेच पुढे येतात, पण जर त्यांना काहीच फायदा नसेल तर ते मागेही हटतात. अशा लोकांसाठी नाती ही फक्त उपयोगाची साधनं असतात. पण काही लोक अगदी या उलट असतात. ते स्वतःला थोडं कमी पडलं तरी दुसऱ्याला मदत करतात. एखादा मित्र अडचणीत असेल तर त्याच्या पाठीशीही उभे राहतात. एखाद्या गरीब माणसाला मदत करताना ते फायदा तोटा याचा विचार करत नाहीत. अशा लोकांच्या मनात खूप मोठेपण असतं, कारण त्यांना फक्त स्वतःचा नाही तर इतरांचाही विचार असतो. म्हणून एखादा माणूस खरा कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तो स्वार्थी आहे की उदार आहे हे पहा. 9. त्याला दुसऱ्याचं यश सहन होतं का ते पहा. एखाद्या माणसाची खरी ओळख तेव्हा कळते जेव्हा त्याच्यासोबत असलेला दुसरा माणूस पुढे जातो. काही लोकांना दुसऱ्याचं यश पाहून खूप आनंद होतो. ते मनापासून अभिनंदन करतात. त्यांना वाटतं की माझा मित्र किंवा माझा नातेवाईक पुढे गेला म्हणजे मला अभिमान वाटायला हवा. पण काही लोक असतात ज्यांना दुसऱ्याचं यश सहन होत नाही. ते वरवर हसतात, अभिनंदन करतात, पण आतून प्रचंड जळत असतात. ते मनात विचार करतात की हा माझ्यापेक्षा पुढे कसा गेला. अशा लोकांच्या मनात मत्सर भरलेला असतो. मत्सर असलेला माणूस कधीही मनाने शांत राहत नाही. तो सतत दुसऱ्यांशी तुलना करत राहतो. म्हणून जर तुम्हाला एखाद्या माणसाची खरी ओळख पटवायची असेल तर त्याला दुसऱ्याचं यश पाहून काय वाटतं हे लक्षात घ्या. जो माणूस दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो तो खरोखर मोठ्या मनाचा असतो. 10. थोडा वेळ घ्या. त्यांना समजून घेण्याची घाई करू नका. कोणत्याही माणसाला ओळखण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वेळ. कारण सुरुवातीला जवळजवळ सगळीच लोक चांगलीच दिसतात. सुरुवातीला सगळे गोड बोलतात, मदत करतात, काळजी घेतात, कारण त्यावेळी प्रत्येकजण स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण माणूस कायम अभिनय करू शकत नाही. काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी त्यांचा खरा स्वभाव दिसायला लागतो. त्याच्या सवयी, त्याचं बोलणं, त्याचं वागणं हळूहळू स्पष्ट होतं. म्हणून आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. नात्यांना वेळ द्या. एखादा माणूस खरोखर कसा आहे हे समजायला थोडा काळ जाऊ द्या, कारण वेळ हीच खरी परीक्षा असते.
वेळ गेल्यावरच माणसाचा खरा चेहरा समोर येतो. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे निरीक्षण करणं नेहमीच चांगलं असतं. मित्रांनो, माणूस ओळखणं ही खूप मोठी कला आहे आणि ती एकदम एका दिवसात शिकता येत नाही. अनुभवातून आणि निरीक्षणातून हळूहळू ही समज वाढत जाते. आपल्याला आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही खरे असतात तर काही फक्त वरून चांगले दिसतात. म्हणून फक्त गोड बोलणं, थोडी मदत केली किंवा वरवरचा स्वभाव पाहून लगेच कोणावरही विश्वास ठेवू नये. माणूस शब्दांनी नाही तर त्याच्या कृतीतून ओळखला जातो. तो अडचणीत कसा वागतो, दुसऱ्यांशी कसा बोलतो, स्वार्थी आहे की समजूतदार आहे, यावरून त्याचा खरा स्वभाव दिसतो. त्यामुळे आयुष्यात थोडं शांत राहून लोकांना समजून घेण्याची सवय ठेवली पाहिजे. घाईघाईने नाती जोडली तर अनेकदा नंतर पश्चात्ताप होतो. पण जर आपण वेळ घेऊन माणसांना ओळखायला शिकलो तर आयुष्यातील अनेक त्रास टाळता येतात. यामुळे योग्य माणसं जवळ राहतात आणि चुकीच्या लोकांपासून आपण आपोआप दूर राहू शकतो. म्हणून नेहमी डोळे उघडे ठेवून जगायला शिका. लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्या. योग्य वेळ आणि त्यांची वागणूक माणसाची खरी ओळख करून देतात. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.